तेव्हा अशा पद्धतीचं कार्य सर्वत्र चालू आहे। इतर ठिकाणी सुद्धा भक्त आपापल्या परीनं श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या चरणी अत्यंतिक श्रद्धा ठेवून अनेक समाजोपयोगी कार्य करतायत। मुंबई, कोकण, गोवा, कोल्हापूर इथले भक्तसुद्धा श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या भक्तीचाच एक प्रयोग म्हणून सातत्याने अनेकविध कार्यक्रम करतायत। तेव्हा अनाम प्रेम परिवार हा काही फक्त मुंबई इथल्या भक्तांनी सुरू केलेला उपक्रम आहे असा विचार न करता इथं उपस्थित असलेले सर्वजण आपापल्या ठिकाणी जे काही कार्य करत आहेत ते पण आपण करत असलेले हे कार्य हे अनाम प्रेमचाच एक भाग आहे असा विचार करतील तर त्याला एक वेगळा आयाम मिळेल, एक वेगळी मिती मिळेल असं मला वाटतं। खरं तर अनाम प्रेमविषयी एवढं काही बोलण्यासारखं आहे की जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे। अनाम प्रेम काय असतं या संदर्भात एका कवितेत याचा परामर्श घेतला आहे। अनाम प्रेम म्हणजे काय असतं? अनंत अवकाशात प्रेमरूपी असलेल्या आपल्या सद्गुरूंच्या शक्तिरूपात असतं। रिक्षावाल्यांना तिळगुळाच्या लाडूशी असतं, मौनाचं हुतात्म्यांशी असतं, मतिमंदांना साध प्रतिसादाशी असतं, पृथ्वी मातेला मुलांनी केलेल्या नमस्काराशी असतं, ईस्टरला सफाई कामगारांना मिळालेल्या आपुलकीशी असतं, कर्करुग्णांना आरोग्याच्या गुढीशी असतं, प्राण्यांना प्रेमानं भरवणाऱ्या व्रतस्थ आत्म्याशी असतं, तृतीयपंथीयांना आपला म्हणणाऱ्यांशी असतं, अंधांना अक्ष याशी असतं, वरिष्ठ नागरिकांना परिवाराशी असतं, मुलांना त्यांच्या विभक्त पालकांशी असतं, बेस्टच्या वाचांना म्हणजे वाहक आणि चालकांना प्रवाशाच्या वृत्तीशी असतं, वीर जवानांना अनाम रक्ताशी असतं, परिचारिकांना मातृरूपातील नमस्कारात असतं, मूकबधिर मुलांना अभिव्यक्तीत असतं, पोस्टमन, पोलीस, अग्निशामक दल इत्यादी कर्मचाऱ्यांना शक्यतो न मिळणाऱ्या प्रेमाशी असतं, वंचित मुलांना भाऊ बहीण मिळाली अशी असतं, मुसलमान बांधवांना रमजान ईद आणि मोहर्रमशी असतं, सेवा म्हणून भ्रमणध्वनी स्वच्छता असतं, सेवा म्हणून भ्रमणध्वनी स्वच्छता असतं, मानवाचं दैवीकरण आणि देवाचं मानवीकरण असतं, भारतीय राज्यघटनेच्या 51 क कलमाचं आचरण असतं, विविध सण दिन श्रद्धेनं प्रेमाचं आचरण असतं। अनाम प्रेम हे सद्गुरू दादाजी असतं, अनाम प्रेम हे सद्गुरू दादाजी असतं। अनाम प्रेम मधील जवळजवळ प्रत्येकाकडून श्री सद्गुरू अडाणेश्वर एक अलौकिक कार्य करून घेत आहेत। त्यातील प्रत्येकाची माहिती देणं वेळेभावी इथे शक्य नाही, परंतु नुकतंच माझ्या वाचनात लोकप्रभामधील प्रेमाचे प्रयोग ही लेखमाला माझ्या वाचनात आली आणि त्याच्या लेखिका डॉक्टर मीनल कातरणीकर पण मला भेटल्या होत्या। त्या स्वतः मुंबई विद्यापीठ इथं फिलॉसॉफी या विभागाच्या मुख्य असून अनाम प्रेममध्ये समर्पित आहे ते समजलं। त्यांच्याद्वारे अनाम प्रेमच्या प्रयोगाची माहिती लोकप्रभासारख्या साप्ताहिकामार्फत सर्व जनतेपर्यंत पोहोचत आहे। त्यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया। सर्वजण लोकप्रभा स्वतः घेऊन वाचतील आणि हा प्रेमाचा सुगंध सगळीकडे पोहोचवतील याची मला खात्री आहे। अनाम प्रेमच्या संदर्भात त्यांचे पती परमेश्वर श्रीयुत मिलिंद कातरणीकर यांनी सुद्धा एक्सपेरिमेंट्स विथ लव्ह हे एक पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिलं आहे। मी अजून ते पुस्तक वाचलेलं नाही, पण ते वाचायची देखील मला उत्सुकता आहे। इथं उपस्थित असलेल्या सर्वांना मी एक विनंती करेन की जर आपल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली तर त्याचा समावेश पण अनाम प्रेमच्या वेबसाईटमध्ये आपल्याला करता येईल, जेणेकरून सर्वांना त्याची माहिती होईल। आणि हे सर्व पाहून मला असं वाटतं की प्रत्यक्ष श्री सद्गुरू अडाणेश्वर आपल्या इथं उपस्थित आहेत आणि या सर्व कार्यक्रमाचा स्वानंद ते घेत आहेत। खरं तर या कार्यक्रमाचं प्रयोजन, आयोजन, पूर्णत्व श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या शक्तीशिवाय शक्य आहे का? अजिबात नाही। म्हणून त्या सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्व साक्षी श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या चरणी आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या चरणी नमस्कार करून पुन्हा आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया। इथं अनेक भक्तगण उपस्थित आहेत, त्यातील काही जण अनाम प्रेमाचा, श्री सद्गुरू अडाणेश्वर यांच्या शिकवणुकीचा तसंच देसाई दादाजी यांचा सहवास लाभल्यानंतर मिळाल्यामुळं त्यांचं जीवन कसं बदललं, त्यांना श्री सद्गुरू भक्तीत काय अनुभव आले हे सांगतीलच। तेव्हा मी काही व्यक्तींना इथं मंचावर आमंत्रित करणार आहे। पुन्हा एकदा सांगतो की जितक्या संक्षिप्तपणे आपण बोलू तितकं आपलं म्हणणं लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतं। तुम्हाला एक थोडासा रिलीफ मिळावा म्हणून मी 4 ओळीची कविता तुम्हाला सांगतो, त्याच्यातून किती संक्षिप्तपणे काय सांगून गेलेलं आहे असं तुम्हाला कळेल।
एक मित्र असतो, एक मुलगा असतो आणि वरच्या मजल्यावर त्याची मैत्रीण उभी असते. त्या वरच्या मजल्यावरच्या मैत्रिणींना तो विचारतो की येतेस, तर ती वरून म्हणते नाही. मग तो विचारतो का, तर ती वरून म्हणते आई. तेव्हा या नुसतं नाही, आई, का वगैरे याच्यामध्ये पण किती सहजपणे अनेक गोष्टी आपण सांगून जातो. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की तुम्हाला जे जे काही यानंतर सांगायचं आहे ते थोडक्यात आणि छान पद्धतीनं सांगा, कारण 7 ते 8 व्यक्तींना मी इथं अनुभव कथन करण्यासाठी बोलावलेलं आहे. तेव्हा सुरुवातीला मी घैसास काका यांना आमंत्रित करतो.